नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज दुपारची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्व मार्केटचे ताजे कांद्याचे भाव. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. तर पहिल्या बाजार समिती आहे भुसावळ उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1000 रुपयांनी जाताना दिसत आहे. पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा 3240 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1400 रुपयांनी जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 11700 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1859चा दर मिळत आहे. मनमाड उन्हाळी कांदा 1500 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1340चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा 9000 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1452चा दर मिळत आहे. लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा 3100 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1601 रुपयाचा दर मिळत आहे. येवला आदर्श उन्हाळी कांदा 2000 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1165चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, येवला उन्हाळी कांदा 5000 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1450चा दर मिळत आहे. कर्जत अहमदनगर लोकल कांदा 157 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1300 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा 5 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1600 भावांनी जाताना दिसत आहे. सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 2978 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 2000 रुपयांनी जाताना दिसत आहे. त्यानंतर खेड चाकण 500 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1700 रुपयाचा दर मिळत आहे. मुंबई कांदा बटाटा मार्केट 10148 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1300 रुपयांनी जाताना दिसत आहे. त्यानंतर राहुरी 17609 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1640चा दर मिळत आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 2319 क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त 1100 रुपयांनी जाताना दिसत आहे. आता पाहूया दुपारची ताजी आनंदाची बातमी. कांद्याला 35 रुपये हमी भाव द्या, शेतकरी आक्रोश कृती समितीचे उद्या बेमुदत आंदोलन. कांद्याला 35 रुपये हमी भाव मिळावा व इतर मागण्यासाठी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे कानगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून उद्यापासून तारीख 18 धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सदस्य भानुदास शिंदे यांनी दिली. यावेळी रामदास पवार, सयाजी मोरे, भाऊसाहेब फडके, संतोष गवळी, एकनाथ शेलार आणि आदी उपस्थित होते. शासनाला दिलेल्या निवेदनामध्ये त्यांना म्हटले आहे की शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. शासनाने कोणत्याही शेतीमालाला हमी भाव व रास्त भाव मिळेल अशी व्यवस्था केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक तोटा सहन करावा लागला. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलन, बेमुदत उपोषण, चक्रीय उपोषण, मार्केट बंद आंदोलन, रास्ता रोको, रेल्वे रोको, बोंबाबोंब आंदोलन अशी विविध प्रकारची आंदोलने मागण्या मान्य होईपर्यंत करण्यात येणार आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन न्याय द्यावा अशा विनंतीचे निवेदन मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. 2 शेतकरी विरोधी सर्व कायदे रद्द करावेत. उद्याला प्रति टन 5000 रुपये भाव मिळावा. भाकड गाई जनावरांसाठी गाई, म्हशी, वासरे शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे. कापसाला 12000 रुपये प्रति क्विंटल व सोयाबीनला 10000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव मिळावा. गाईच्या दुधाला प्रति लिटर 70 रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 100 रुपये दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.